नांदेड शहरातून या क्षणाची एक मोठी बातमी समोर येत आहे। नांदेडमधील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या मटका अड्ड्यावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे आज 28 एप्रिल 2026 रोजी कलामंदिर बसस्थानकाजवळील एका शेडमध्ये हा छापा टाकण्यात आला। या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। नेमकी कारवाई काय? पोलीस पथकाने धाड टाकली तेव्हा 9 जणांना रंगेहात मटका खेळताना पकडण्यात आले आहे। या छाप्यात पोलिसांनी मोठी जप्ती केली असून यामध्ये 37,600 रुपयांची रोकड, 26,500 रुपये किमतीचे 7 मोबाईल आणि 28,000 रुपयांचा संगणक असा एकूण 92,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। कोण आहेत मुख्य सूत्रधार? तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। या मटका अड्ड्याचे मालक कमल यादव, अनवर शेख, माधव भुसेवाड आणि राजेश शर्मा असल्याचे निष्पन्न झाले आहे। या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रशासनाचा कडक पवित्रा। पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी फत्ते केली। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी या पथकाचे कौतुक केले असून नागरिकांना एक आवाहन केले आहे। जर कुठेही अवैध व्यवसाय सुरू असतील तर प्रशासनाच्या खबर हेल्पलाईन नंबर 9150100100 वर तात्काळ माहिती द्यावी असे त्यांनी म्हटले आहे। अवैध धंद्यांविरोधात आता पोलीस प्रशासनाने कडक इशारा दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्टसह मी कमलाकर जमदडे, लोकसेवा लाईव्ह न्यूज नांदेड।